बाळ घरी आलं आणि सगळा थकवा दूर झाला. तसाच हा छानसा व्हिडिओ आज तुमच्यासाठी बेबी वेलकमचा. बाळाचं स्वागत आम्ही कसं केलं, काय तयारी केली आणि किती वेळात केली, ह्या सगळ्या गोष्टी आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे. अगदी साध्या सोप्या पद्धतीनं केलं, पण ती वेळ आणि ते करणं खूप महत्त्वाचं वाटलं आम्हाला त्या दिवशी. आणि हा एक आनंद आज तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. तर सुरुवात करूया आपल्या या व्हिडिओला. तर इथं सांगायचं महत्त्वाचं असं की ही जी तयारी आहे ती मी न करता सगळी तयारी माझ्या प्रिन्सेसने केलेली आहे, म्हणजेच माझ्या या मुलीने केलेली आहे. मुलीने आणि तिच्या पप्पानी म्हणजे बाप लेकीनी हे सगळं डेकोरेशन केलेलं आहे. आता डेकोरेशन किती सुंदर झाले, मला तर खूप आवडलं. तुम्हाला किती आवडते मला माहीत नाही. तर माझी मुलगी आणि माझे मिस्टर इथं सगळी तयारी करण्यात व्यस्त आहेत, कारण बाळ घरी आलं आणि इतकी धावपळ होती आमची की तुम्ही यामागचे व्हिडिओ तर पाहिलेच की खूप वेळ आमचा हॉस्पिटलमध्ये गेला आणि तो थकवा, तो तणाव, ते सगळं खूप थकलो होतो आम्ही सगळेच. पण त्यातली त्यात तरीसुद्धा माझ्या मुलीनी आणि मिस्टरांनी इतकी मदत केली या दिवशी की त्यांनी, मी स्वयंपाक वगैरे, बाळाच्या अंघोळ या सगळ्या गोष्टीमध्ये व्यस्त होते आणि माझ्या ह्या प्रिन्सेसनी अगदी छान अशी तयारी केली. फुलं वगैरे त्यातली त्यात लावून थोडंसं सगळ्या गोष्टी ज्या घरात जेमतेम होत्या त्या गोष्टीपासून इतकं सुंदर असं डेकोरेशन बनवलं. तर इथं बलून वगैरे थोडे विकत आणले, बाकी फार असा खर्च केला नाही. ज्या गोष्टी घरात होत्या त्यातली त्यातच करण्याचा प्रयत्न केला आहे. आता जाऊन मार्केटमध्ये घेऊन यायला एवढा वेळच नव्हता आम्हाला, कारण डिस्चार्ज झाला आणि बाळ घरी आलं. अगदीच थोड्या वेळामध्ये ही सगळी तयारी केलेली आहे. तर जे काही डेकोरेशनचं साहित्य होतं त्यातनंच आम्ही ह्या सगळ्या सजावटीच्या माळा वगैरे. आणि खरं सांगू, या दिवशी आम्हाला असं वाटत होतं की आज काहीतरी सणवार आहे, दिवाळी वगैरे असल्यासारखं फील होत होतं. खरंच खूप छान वाटतं ना, छोटंसं बाळ आपल्या घरी पहिल्यांदा येतं आणि त्याचं स्वागत अशा पद्धतीने जेव्हा करतो तेव्हा खूप छान अशा आठवणी ह्या आहेत माझ्यासाठी की बाळाचं वेलकम, की त्यालाही मोठा झाल्यावर असं आठवेल की माझ्या आत्यानी किती सुंदर गोष्टी केल्या त्या माझ्यासाठी. फार सुंदर नसेल पण माझ्यासाठी त्या गोष्टी खूप भारी आहेत असं मला तरी वाटतं. आणि असं छान असं वेलकम वगैरे त्या गुलछडीच्या फुलांनी, आता त्याला कोणी निशिगंध पण म्हणतं, पण आमच्याकडे त्याला त्या फुलांना गुलछडी असं म्हटलं जातं, त्याच्यामुळे मी गुलछडीच्या फुलांचं म्हणते. तर गुलछडीच्या फुलांनी असं छान वेलकम असं लिहिलं गेलं. ते बारीक काम अगदी देठ खोडण्यापासून ते वेलकम लिहिण्यापर्यंत, फुलांच्या पाकळ्यांपासून ही अशी छोटी छोटी बाळाची पावलं काढणं, फुलांच्या पाकळ्या करणं. आणि खरंच ना या गोष्टीत खूप आनंद असतो. आता काही लोकांना असं वाटत असेल की उगच काय एवढं ते कौतुक, पण खरंच आमच्यासाठी खूप कौतुकाची गोष्ट होती ती. कारण माझ्या मुलीला आज 13-14 वर्षाची माझी मुलगी आहे आणि 13-14 वर्ष आमच्या घरात छोटं बाळ कोणाचं आलेलं नाही आहे. 13-14 वर्षानंतर पहिल्यांदा हे छोटंसं बाळ माझ्या भावाचं आमच्या घरी येते, म्हणजे आमच्या घरात जन्माला आलेलं आहे. आणि त्यासाठी आम्हाला कौतुक तर फार असणार. आता बऱ्याच लोकांना असं वाटत असेल की काय ओव्हर वगैरे, पण काही नाही. हे सगळं आम्हाला आवडतं, आम्हाला छान वाटतं आणि त्या सगळ्या गोष्टी आम्हाला कराव्याशा वाटतात, म्हणून आम्ही ह्या केलेल्या आहेत. फक्त आठवणी आणि माझ्या तुमच्यासारख्या छान अशा सबस्क्रायबर आणि छान असे मित्रमैत्रिणी, भाऊ बहीण जे कोणी मला ह्या यूट्यूब माध्यमातून भेटलेले आहेत त्यांच्यासाठी हा एक व्हिडिओ, की त्यांनाही समजलं पाहिजे मी आनंदी आहे आणि माझा आनंद कसा आहे हा त्यांच्याबरोबर पण शेअर केला पाहिजे, म्हणून हा एक व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करते. तर खरंच खूप भारी वाटत होतं. तर अशा पद्धतीने मी बाळाचं आणि बाळाच्या आईबाबाचं, कारण नवीन नवीन आईबाबा झालेले आहेत त्यामुळं त्यांनाही तेवढंच कौतुक आणि त्यांच्यापेक्षा मला त्यांचं जास्त कौतुक असं म्हटलं तरी काही हरकत नाही. तर असं औक्षण वगैरे करून मी बाळाला घरात घेतलं. तिथं छान असं मापटं वगैरे ठेवून, बाळाचं ठसे वगैरे उठवून, तर असं आम्ही छान बाळाचं वेलकम करतो आहे. आणि ह्या सगळ्या आठवणी आत्ता बघताना मला पण खूप भारी वाटते, कारण हे व्हिडिओ कित्येक दिवस मी एडिटिंग पण केले नव्हते, कारण तेवढा वेळच भेटला नाही मला. आणि आता हे एडिट करताना जेव्हा मी पाहते ना ते व्हिडिओ, तर खूप भारी वाटतं की एवढंसं चिमुकलं, किती छोटंसं होतं आमचं पिल्लू आणि किती भारी वाटत होतं त्या गोष्टी. तो आनंद, घरातलं सगळं वातावरण आनंदी. छोटंसं बाळ आले घरी, त्याचं नाव काय ठेवायचं, त्याच्यासाठी काय करायचं, त्याच्या आईचं खायचं काय करायचं, त्याला तिच्या आईला काय खायला द्यायचं, म्हणजे इतकं गोंधळ होता त्या दिवशी की कारण पहिल्यांदा आता बाळंतीण घरी आली, तिचं खाणं पाणं वेगळं,
सगळ्याच गोष्टी वेगळ्या आल्या ना, त्याच्यामुळं मग सगळी माझी तर पार धांदल उडून गेली बाबा. पण त्यातली त्यात मॅनेज करता आलं आणि केलं मी, कारण हा सगळा अनुभव माझ्यासाठी पण नवीनच होता ना. बाळंतपण म्हणजे काही तोंडची गोष्ट नाही आहे, आणि हे सगळं करणं, त्यात बाळाच्या अंघोळीपासून सगळी सुरुवात म्हणल्यावर डेंजरच होतं सगळं. पण पार पाडलं, देवाने ही ताकद दिली आणि छान म्हणजे व्यवस्थित पार पडलं हे सगळं, भारी वाटतंय. तर अशा पद्धतीने आमचा वेलकमचा सोहळा झालेला आहे बघा. तरी तर माझ्या भावाचं असं म्हणणं होतं की तुम्ही सुरुवातीला महाराजांची मूर्ती घ्यायला पाहिजे होती व्हिडिओमध्ये. अगदीच त्याचं बरोबर होतं. पण काय झालं, एवढ्या दिवसाच्या हॉस्पिटलच्या दगदगीनंतर ना, खरं तर आम्ही फार वैतागून गेलो होतो. काही सुधरत नव्हतं, व्हिडिओ कुठून घेतला पाहिजे, काय केलं पाहिजे, काही कळत नव्हतं. कारण झोप नव्हती, व्यवस्थित जेवण वेळेवर केलं नव्हतं, सगळ्या गोष्टीत म्हणजे सुधरत नव्हतं की आम्हाला नेमकं काय करायचं. तर इथं छोटीशी एक क्लिप महाराजांपाशी घेतली. तर अशा पद्धतीने आमचा हा वेलकमचा कार्यक्रम पार पडला. अगदी साधं सुधं जसं असेल तसं आम्ही केलं, पण त्या दिवशी एवढं करणं पण खूप महत्त्वाचं होतं. तर अशा पद्धतीनं आमचा हा कार्यक्रम झालेला आहे. आवडला असेल हा व्हिडिओ, जर आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.